कोकणात पावसानं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलं। रायगड जिल्ह्यात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। अनेक शहर आणि गावांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, पेण आणि इतर अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला। काही ठिकाणी मुख्य मार्गही पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून अनावश्यक बाहेर पडू नये आणि नदी ओढ्यांच्या परिसरापासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट मोडवर असून बचाव आणि मदत यंत्रणा ही सज्ज ठेवण्यात आलेली आहे। इथे कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी रोह्यात शिरल्यानं संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालं। या गंभीर परिस्थितीत कोलाड रेस्क्यू टीम, NVRS रेस्क्यू टीम यांनी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं। शहरात कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं रोहा शहरातील सखल भागात आणि बाजारपेठेत पाणी शिरलं। अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं। रोहा परिसरातील रेल्वे ट्रॅकवर काही नागरिक अडकून पडले होते। त्यांची रेस्क्यू टीमनं यशस्वीपणे सुटकाही केली। तिथे श्रीवर्धन तालुक्यातील खाराना नदी ओव्हरफ्लो झाली। नदीपात्रातील पाणी सखल भागात शिरायला सुरुवात झाली। श्रीवर्धनमधील शिस्ते तसंच दिव्यागार परिसरात नदीचं पाणी शिरलं, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शिवाय भात शेतीचं देखील नुकसान होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मुसळधार पाऊस पुराच्या पाण्याच्या वाहतुकीवर देखील परिणाम झालेला दिसून येतोय। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। जिंदाल कंपनीजवळ महामार्गावर पुराचं पाणी साचल्यानं सकाळपासून वाहनांची ये-जा ठप्प झाली। कोकणातून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईकडून कोकणाच्या दिशेने येणारी दोन्ही बाजूंची वाहतूक ही बंद पडल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। खाजगी वाहनं, एसटी बस, मालवाहू ट्रक आणि अत्यावश्यक सेवांची वाहनं या वाहतूक कोंडीत अडकली। वाहतूक ठप्प झाल्यानं शेकडो प्रवाशांना तासनतास महामार्गावरच थांबावं लागत असून मुसळधार पावसामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली। अनेक ठिकाणी पर्यायी मार्गांचाही परिणामकारक उपयोग होऊ शकत नसल्यानं परिस्थिती अधिकच बिकट बनली। प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी तैनात असून पाण्याची पातळी कमी होताच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। बिरवाडीवरून आलोय, कल्याण ठाणा गाडी 8:30ला गाडी इथं आली। 8:30 कुठे चाललात तुम्ही? वाशीला चाललोय। आता सध्या पुढची परिस्थिती काय आहे? परिस्थिती म्हणजे इथं 8:30 वाजल्यापासून आम्ही इथंच अडकून पडलोय। पाणी लवकर जायला असं काय वाटत नाही। ते साधारणतः 9 ते 9:15 वाजल्यापासून इथे अडकलेलं आहे। पाणी काही कमी होत नाही, वाहने काय पुढे जात नाहीत। आता पाणी अजूनही ओसरत नाहीये, पुढचा मार्ग कसा असणार आहे किंवा प्रवास पण कसा आता एक निश्चित ठरवलं की पुन्हा रिटर्न जावे, त्याशिवाय काय पुढे पर्याय जाण्यासाठी काहीच नाही। 8:30 पासून इथे आहे। 6:30ला मी बसमध्ये बसलोय बिरवडी पासून। 6ची शिवतल गाडी आहे, पण रिटर्न जायचा म्हटलं तर रिटर्न जायला पण काय मार्ग दिसत नाही, कारण दोन्ही साईडला ब्लॉकेज आहेत आणि पाण्याची जी पातळी आहे 8:30 पासून जी आहे उलट वाढत चालली पण कमी होत नाही। ओघ जो आहे त्याला मार्ग काही दिसत नाही। मला असं वाटतं की हे जे ब्लॉकेज झाले, पाणी कमी आहे पण ते पाणी जायला मार्ग पाणी निचरा होत नाहीये। जो जिंदाल कंपनीतील नाला आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आहेत आणि रत्नागिरीकडे पण येणाऱ्या गाड्या आहेत, तर दोन्ही दुतर्फा मोठी ट्रॅफिक झालेली आहे। आणि या ट्रॅफिकमध्ये बस गाड्या असो, ॲम्ब्युलन्स असो किंवा काही महत्त्वाच्या कामानिमित्त निघाली लोक असो, ती पूर्णपणे गेले 3 ते 4 तासमध्ये या ट्रॅफिकमध्ये खोळंबा झालेला आहे आणि त्यांची बरीचशी गैरसोय निर्माण होत होती। पोलिसांचं पण सहकार्य चालू होतं, पण त्यांच्या मदतीला आमचं प्रतिष्ठान आलेलं आहे आणि आमच्या प्रतिष्ठानामार्फत सर्वांना पाणी बॉटल, नाश्ता, बिस्किट आणि बाकीच्या गैरसोयी असतील तर त्यांना आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत।